बीडमधील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून एसआयटी नेमण्यात आली आहे। या एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांनी आता नागरिकांना थेट आवाहन केले। मुंडे यांच्या खून प्रकरणाची कुठलीही माहिती असल्यास त्यांनी ती पोलिसांना द्यावी असं आवाहन कुमावत यांनी केले। त्यासाठी कुमावत यांनी त्यांचा व्हॉट्सअप नंबर दिलाय। ज्यांना या प्रकरणाची माहिती असेल त्यांनी ती द्यावी असंही सांगण्यात आले। यामध्ये नेमकं काय आवाहन करण्यात आले पाहूयात। राहणार भोपळा तालुका वरळी हल्ली मुक्काम बँक कॉलनी परळी येथील महादेव दत्तात्रय मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023च्या रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान परळी कोर्टासमोरील मोकळ्या मैदानात हत्या झाली होती। या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यातील आरोपींचा शोध अद्यापही न लागल्याने IPS पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी पथकाने पुढील तपास सुरू केलाय। त्यामुळे महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या हत्येबाबत काही माहिती असल्यास अथवा त्याबाबतची माहिती देणे असल्यास IPS पंकज कुमावत यांना त्यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक जो 99 90 78 24 31 हा आहे, यावर माहिती देऊ शकतात। माहिती देणाऱ्याचं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल। माहिती देणाऱ्याचं नाव कोणत्याही परिस्थितीत उघड केलं जाणार नाही। तसेच माहिती देणाऱ्यास उचित बक्षीसही देण्यात येईल असं आवाहन पंकज कुमावत यांनी केलंय। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।